आदिशक्ती मुक्ताबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जार्ह. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरेच्या जन्माला जातो. कक्षा गाडदाहक खद्योतः. दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जन्माला जातो. न्यासापहारी चाणपत्य. दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणारा माणसाला मूलबाळ होत नाही. रत्नापहारी चात्यंत दरिद्र. रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणान मूषक. धान्याची चोरी करणारा उंदराच्या जन्माला जातो. देवलश चांडाल. देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो. मातृवधू अंधत्वम. आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो. ऊर्णभो नास्तिकः कृतघ्नश्च. देव न मानणारा, उपकाराची जाणीव न ठेवणारा काथणीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणात प्रेत. दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो. भूतकाध्यापक शृगालः. पैसे घेऊन अध्यात्मविद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस. आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षयित्वा यात्रा करूयात. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा करूयात. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्श दृष्ट्वा यात्रा करूयात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगले गुडम सनखाद्य यात्रा करूयात. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा करूयात. बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा. गुरो दधी जीरकम वा खाद्ययित्वा यात्रा करूयात. गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा. शुक्रे एवं षडशपमचं सनखाद्य यात्रा करूयात. शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा. असकृत जलपानाच तांबूलसच भक्ष्यात. उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नाच. मैथुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा वेळा खाल्ल्याने व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो. अष्टोत्तान्य घृतज्ञानी आपो मूल घृतंपय. हवीर ब्राह्मण काम्याच गुरुवचन मोक्षदम. 8 वस्तू उपवास मोडीत नाही. पाणी, फळ, मूळ, दूध तसेच तूप, गुरुचे वचन, ब्राह्मणाचे वचन आणि औषध. अष्टोत्तान्य कृतज्ञानी आपो मूल घृतंपय. हवीर ब्राह्मण काम्याच गुरुवचन मोक्षदम. 8 वस्तू उपवास मोडीत नाही. पाणी, फळ, मूळ, तूप तसेच गुरुचे वचन, ब्राह्मणाचे वचन. 60 वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा माणूस 60,000 वर्ष नरकात जातो. ना शोचम नोदगम नाग्नी नाश्रुपात चकारेत. आत्महत्या करणाऱ्या माणसाचे सुतक नाही. त्याला पाणी पाजू नाही. त्याला अग्नी देऊ नये. त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही. उपवास दिनेयस्तु दंतधावन कुन्नरः. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो. मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरुम. यमुद्दिश्य निमुच्यते द्वादशांश फलम भवेत. जो आई, वडील, भाऊ किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या पुण्याचा 12वा भाग मिळतो. धृती क्षमा दमोस्तेयम शोचमिंद्रिय निग्रह. धीरविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. धृती, क्षमा, दम, अस्तेय, शोच, इंद्रिय निग्रह हे 10 धर्माचे लक्षण आहेत. अवसन्नानाम देहेंद्रियानाम अष्टंभ हेतुर धृती. कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्यास जी कारण मानसिक शक्ती असते तिला धृती असे म्हणतात. उदाहरणार्थ हरिश्चंद्र, प्रल्हाद, पांडव. धीर जाण्याचे ठिकाण काम, क्रोध, लोभ, भय, शारीरिक कष्ट आणि व्यसन. निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु. लक्ष्मी समाविशतु गच्छत्वाय तेष्टम. अद्येव वा मरणमस्तु युगांतरे वा. न्यायात पथ प्रविचलन्ति पदम न धीराः. चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो. लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाओ. मरण आजच येऊ किंवा युगाने येऊ तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धृती असे म्हणतात. सत्यपि सामर्थ्ये अपकार सहनम क्षमा.
शक्ती असताना सुद्धा जो अपकार सहन करते त्याला क्षमा असे म्हणतात. क्रुद्धं तं न प्रतिक्रुद्धेद आकृष्टः कुशलं वदेत यमुद्दिश्य निमुच्यते द्वादशांश. क्रुद्धं तं न प्रतिक्रुद्धेद आकृष्टः कुशलं वदेत. आत्महत्या क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये. दुर्वचन बोलणाऱ्याला आशीर्वाद द्यावा. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.